ठाकरे बंधू चर्चेमध्ये होते किंवा ठाकरे बंधूंच्या पराभवाची चर्चा याच्यासाठी की ठाकरे बंधूंनी जो मुद्दा निवडला तो मुद्दा निवडण्यात त्यांना यश मिळालं. म्हणजे उदाहरणार्थ आत्तापर्यंत मुंबई धोक्यात आहे, मराठी माणूस धोक्यात आहे, असे प्रश्न जे काही उपस्थित केले जात होते ते कुणापासून धोक्यात आहे याचं उत्तर पहिल्यांदा ठाकरेंनी त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून दिलं. म्हणजे ठाकरे शत्रू निवडण्यात ठाकरेंनी यश मिळवलं असं मला पहिल्यांदा वाटतं. शत्रू निवडला त्याच्यामुळे ठाकरेंच्या पराभवाची चर्चा आहे हे मला पहिलं कारण वाटतं सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं की ठाकरेंच्या रक्तात जसं रस्त्यावरची लढाई आहे तसं ठाकरेंच्या रक्तात आहे ना त्यांची एक वेगळी शैली आहे. महाराष्ट्राच्या मनात घर करणारी त्यांची एक शैली आहे आणि त्यांनी ती भावनिक साथ दिली आणि त्या भावनिक साथ ती जी दिली ती लोकांनी स्वीकारली खऱ्या अर्थानं. म्हणजे त्यांच्या प्रचाराची जर का आपण लाईन पाहिली तर मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे असं म्हणून त्यांनी जी साथ दिली तेव्हा खऱ्या अर्थानं एक वेगळीच म्हणजे आतापर्यंत राज ठाकरेंची आपण जर का भाषणं पाहिलं तर टाळ्या शिट्ट्या आपल्याला त्या भाषणात प्रामुख्याने ऐकायला मिळतात. पण राज ठाकरेंचं असं एकमेव भाषण होतं, मला वाटतं की या दशकातलं असं एकमेव भाषण होतं की ज्यात त्यांनी कधी जास्त खालच्या पातळीवर कोणावर टीका केली नाही, कोणाची मिमिक्री सुद्धा केली नाही. त्यांनी फक्त मुद्द्यांवर ते बोलले आणि त्यांनी पटवून दिलं मराठी माणसाला की तुम्हाला कुणापासून धोका आहे. आणि त्या भाषणात मला वाटतं की 4 मिनिटांचा व्हिडिओ लाखोंच्या गर्दीनं पिन ड्रॉप सायलेन्स होऊन पाहिला होता. आणि तिथूनच मला असं वाटतं की ठाकरेंच्या काय म्हणतात पराभवाची म्हणा किंवा मग त्यांच्या विजयाची म्हणा तिथून खऱ्या अर्थानं चर्चा सुरू झाली होती. आणि म्हणून ठाकरे अजूनही तोच ट्रेंड धरून सोशल मीडियात अजूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.